वेलकम बॅक टू फिट फूडी ट्रॅव्हलर आणि हा आहे पॅक विथ मीचा व्लॉग. तर आम्ही चाललो आहे स्टेकेशनला, वीकेंड स्टेकेशनला. तर मान्सून ट्रिप असणार आहे त्याच्यामुळे मी विचार केला की पॅक विथ मीचा छानपैकी व्लॉग करावा आणि त्याच्याबरोबरच ट्रॅव्हलिंग करण्याच्या आधी थोडंसं सेल्फ केअर मी करणार आहे. तर ते पण कशा पद्धतीने काय काय आपण करू शकतो ते थोडंसं बघूयात. सो इट्स नॉट लाईक अ नॉर्मल ट्रॅव्हल ब्लॉग. तर ही असणार आहे सिरीज स्टेकेशनला एका खूप मस्त ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर स्टे ट्यून. आर्यानं नावलं आहे नेलपेंट. नेलपेंट दाखव तुझं छान छान. ये असं कुठं दाखवायचं असतं नेलपेंट? हां असं दाखवायचं. ये व्हेरी नाईस. सो परवाचा आय गेस तुम्ही झुडिओ हॉल बघितला असेलच, आय होप सो. आणि नसेल तर त्याची लिंक तुम्हाला इथे आय बटनमध्ये मिळेल. तर ट्रॅव्हलिंग इसेन्शियल जे झुडिओमधून आपण घेऊ शकतो ते त्याचा जो छानसा एक छोटासा हॉल स्टाईल मी व्हिडिओ केला. सध्या खूप एक्सपेरिमेंट्स आपल्या चॅनलवरती सुरू आहेत की फक्त फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड न ठेवता आपण खूप बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करत आहोत. सो या आय गेस दॅट्स वॉट अबाउट द चॅनल. विचार केला की पॅकिंग करताना का नाही थोडंसं स्वतःचं पण जरा स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यावं म्हणून म्हणलं की आज थोडासा सेल्फ लव्ह स्टाईलचा व्लॉगिंग करावं. बेसिकली आय पर्सनली एन्जॉय ब्लॉगिंग अ लॉट. मला ब्लॉग करायला खूप आवडतं. मी खूप एन्जॉय करते ते क्रिएट करणं. सो आता हा जो व्लॉग असणार आहे तो बराचसा रॉ असणार आहे. आता गर्ल्सना खायचा होता पिझ्झा. सो इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग फ्रॉम आउटसाईड मी विचार केला की घरातूनच मी तुमच्यासाठी तो मागवून देते. आता ब्लिंकिटवरनं सामान ऑर्डर केलेलं आहे, ते आलेलं आहे सामान. आता आपण विदाऊट वेस्टिंग मोर टाईम आपण त्यांना पिझ्झा खायला घालूयात. मग छान ऑइलिंग करूयात केसाला आणि काय करूयात सांगते पुढं. चला. तर जसं मी म्हणलं तसं उद्याच्या स्टेकेशनसाठी हे छोटंसं चटकमटक खायला रोड ट्रिपचे जे स्नॅक्स आहेत त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हे आणलेलं आहे. हे पनीर आहेत आता पिझ्झावरती घालायला. तर पिझ्झा बेस हे काय साधेच आहेत. मला वाटलं व्हिडिओ वगैरे असतील बट तसं काय दिसत नाही आहे. ओके सो हे आहे ऑलमंड मिल्क. मी आता सध्या रोज सकाळी खात आहे ओव्हरनाईट सोक्ड ओट्स. मला त्याची रेसिपी करायला आवडेल का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडंसं पिऊन बघते, मला कंट्रोल नाही होत. सो आय जस्ट वॉन्ट टू टेस्ट इट की कसं लागतं. ये अंदर क्यों नहीं जाता? हा जो पिझ्झा मी बनवणार आहे ना दॅट विल बी व्हेरी इझी टू मेक आणि क्विक ऑल्सो. सगळ्यात आधी मी हा फक्त आणि फक्त पनीर पिझ्झा असंच बनवते, नथिंग एल्स. तर माझ्याकडे जे काही अवेलेबल आहेत त्या व्हेजिटेबल्स मी घालणार आहे. ॲक्च्युली चीज ऑर्डर केलेलं ते परत मी कॅन्सल केलं. काय झालं मला लक्षातच नाही आहे आता. मी काय केलंय डिरेक्टली हा टोमॅटोचा जो सॉस असतो तोच मी घातलाय त्याच्यावरती. आणि मी पनीर मात्र भरपूर सगळं घालणार आहे याच्यावरती. आता काही जण हे मॅरिनेट वगैरे पण करून घेतात. दॅट इज ऑल्सो ओके. इन्स्टेड ऑफ मेकिंग इट इन पिझ्झा मी बनवत आहे तव्यावर. नॉट बॅड गाईज. आपण तरी मागं काढा एक घास तरी खायला पाहिजे. मस्त आहे. पिझ्झा वगैरे देऊन झालेला आहे. आता थोडंसं सेल्फ केअर कडे होऊया उद्या जाण्यापूर्वी. उद्याचं हे जे स्टेकेशन असणार आहे ते मोस्टली खूप रिलॅक्सिंग वगैरे असं आहे. सो माझं लुक वगैरे मी एकदम कॅज्युअल ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर बिफोर गोईंग मी ठरवलं की जरा थोडं सेल्फ केअर पण करावं. सो मी आज वापरते हे सोलफ्लावरचं रोजमेरी लव्हेंडर हेल्दी हेअर ऑइल. छान आहे हे, मला आवडलं. आणि सध्या मी हे वापरायला सुरू केलेलं आहे. हा मसाज फोम आहे. त्याला असे छान छोटे छोटे ते जस्ट असं करायचं आहे आपण. सो ह्याने खूप छान ब्लड सर्क्युलेशन होऊन खूप रिलॅक्स पण वाटतं. जस्ट थोडंसं अप्लाय करते केस. मसाला घातलाय.
नाही लावायचं मला, कारण की मी लगेच 2 तासात शॅम्पू करणार आहे. त्याच्यामुळे छान याच्यातून कापराचा पण वास येतोय मला, चांगलं वाटतंय. तर जरा पहिल्यांदा हातानं छान आपण मसाज करून घेऊया, सो दॅट फिलिंग मोर गुड बेटर. शॅम्पूइंग साठी पण हा आपण वापरू शकतो. ऍक्च्युली शॅम्पू कोंबच म्हणतात. स्वतःसाठी वेळ काढणे याच्यात पण एक वेगळ्या प्रकारची मजा आहे ना, म्हणजे यायला पाहिजे. मजा म्हणजे अशी आहे ना, जितका वेळ करेल मसाज तितका वेळ करतच राहावं असं वाटतं आणि चला आता बांधूयात आपण आपल्या केसांचा चुडा आणि जरा फेशियल केअर कडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर मला जर तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर मी त्याच्यावरती एक सिरीज बनवत असतो, त्याचं नाव आहे ट्राईंग अँड रिव्ह्यूइंग न्यू प्रॉडक्ट्स. तर त्याच्यामध्ये मी क्लिन्झर तुमच्याबरोबर शेअर केलं होतं, त्याचं नाव आहे मिनिमलिस्ट ओट्स क्लिन्झर. मला ते जेन्युइनली खूप आवडलं, सो मी ते तुमच्याबरोबर शेअर करते की ते कसं आहे, तुम्हीच फरक बघू शकता. हे आहे ते छोटंसं पिटुकलंसं क्लिन्झर. फ्रंट कॅमेरा सुरू आहे त्याच्यामुळे नीट दिसत नसेल तर हे ओट एक्स्ट्रॅक्टचं आहे. चेहऱ्यावरती काही मेकअप नाही आहे, पण हे मेकअप रिमूव्हर वाईप्स जे आहे ते मी वापरून आधी चेहरा क्लीन करून घेते. तुम्ही मिसेलर थोडाफार आहे कॉम्पॅक्टचा, जो सकाळी मी लावलेला, तर त्याच्यासाठी मी हे वापरते. आता हे गार्नियरचं मिसेलर जेव्हा खूप मेकअप असेल चेहऱ्यावरती ते रिमूव्ह करताना तुम्ही हे वापरू शकता. पण इतर वेळेला जेव्हा काही जास्त मेकअप नसेल, फक्त डर्ट काढायचे असेल, मेकअप रिमूव्हिंग वाईप्स बास होतात. मी आधी सेटाफिलचं क्लिन्झर आहे ते वापरत होते, पण मला ते वापरून कंटाळा आला, त्याच्यामुळे मी आता हे स्विच केले मिनिमलिस्ट ओट एक्स्ट्रॅक्टचं क्लिन्झर. मी विचार करते उदळपणे घेऊन जावं. आय डोंट सी खूप छान टेक्स्चर आहे याचं, इतकं मस्त. तेव्हापासून माझ्या स्किनमध्ये जेन्युइन मला खूप फरक जाणवला. चला जरा फास्ट क्रिया करूया. का बरं? यू सी द विजिबल डिफरन्स. जेव्हा आपण फेस पण वाईप करत असतो त्यावेळेला खूप खरा फेस ओढून काढायचा नाही, जस्ट रब करायचं आणि चेहऱ्यासाठी शक्यतो टर्किश ऑइल वापरायचं असं माझ्या डर्मॅटने मला सजेस्ट केलंय. क्लिन्झर करून झालेलं आहे. आता मी आहे एनकॅफेनचं मी फेस स्क्रब वापरते. हे बेरीज ब्राईटनिंग म्हणून आहे, अगदी छान, त्याचा खूप स्मेल मस्त आहे आणि चेहऱ्यावरती पण खूप भारी एकदम छान असं मक्खनसारखं ते पिघलतं सगळीकडे. सो हे करून झालं की मी लावणारे नोज स्ट्रेट, सो दॅट म्हणजे जे काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ते सगळे निघून येतील. मोस्टली मला असं कुठे जाण्यापूर्वी घरातच असं छान शांतपणे बसून हे सगळं क्लिनिंग इन्स्टेड ऑफ गोइंग टू पार्लरला जाणं पण योग्यच आहे. सो जेव्हा केव्हा वेळ असेल त्यावेळेला ते करणं, नाही तर मग अशीच छान स्वतःची काळजी घेणं, दॅट इज इम्पॉर्टंट. अजून छान विजिबल डिफरन्स चेहऱ्यावरती दिसत आहे. आय एम जस्ट लव्हिंग दिस स्किन. अमेझिंग. तर आता नंतर वापरत आपण ह्या नोज स्ट्रिप्स. एकच राहिले माझ्याकडे आता लास्ट. हे छान आहे बरं का, एकदम कूल प्रॉडक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय करायचंय, जे काही डर्ट वगैरे हे असतं ते हे निघतं. तर हे थोडंसं क्लीन युअर फेस आणि वेट युअर नोज इथं लावायचं. आधी थोडं पाणी लावायचं, नाही तर ते नंतर निघत नाही. तुम्ही रील्स बघितले असतील. आणि मग हे जवळपास 15 मिनिटं तसंच तुम्हाला ठेवायचं आहे. लेट्स सी. तरी फोडूयात आपण. आधी मी थोडंसं पाणी लावते. त्याने आधी सांगितलं की क्लीन युअर फेस. पाणी लावलेलं आहे नाकाला. आणि आता आपण लावूयात हे नोज स्ट्रिप्स. हे अशा पद्धतीने स्टिकरवरती येतं. तर जी बाजू याला स्टिक आहे ती आपल्याला लावायची नाकावर.
ओके, तर आय एम डन विथ क्लिनिंग आणि खरंच त्या नोज स्ट्रिपचा खूप उपयोग झाला. मला खूप क्लीन वाटत आहे मस्त. आणि ॲक्च्युली आधी स्क्रबिंग केल्यामुळे ते छान इथलं सगळं व्यवस्थित निघालेलं आहे. आता फक्त राहिलेलं आहे ते मुलतानी मातीचा पॅक, तो आता मी लावणार आहे. पॉइंट इज शेवटी असे आहे त्याचे अवशेष जे आहेत ते राहत आहेत. सो लेट्स रिमूव्ह दॅट. त्या प्लॅनमध्ये चेंज केला आहे मी आता पॅकिंगचं सगळं बघून घेणार आहे आणि मग नंतर मी जो आहे ते फेस पॅक लावेन आणि मग हेअर वॉश करेन. सो या क्विकली स्टार्ट द पॅकिंग. सगळ्यात आधी आपण घेऊयात ब्रश, जर एक्स्ट्रा आहेत ते, जे काही एक्स्ट्रा आपल्याला मिळालेत ब्रशेस ते आमच्या तिघींचे तरी एक्स्ट्रा, आणि त्यानंतर तो त्याचे देईल. बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. तर चौघांचं जर एक दिवसाचं सामान म्हणलं तरी सगळं घेऊन जावं लागतं. पण जसे दिवस बदलतात तसं याच्यामध्ये फक्त सामान एक्स्ट्राचं जातं. बाकी सगळ्या वस्तू ऑलमोस्ट ज्या मी घेते त्या तुमच्याही सेमच राहत असतील. सो हे आहेत पॅकिंग क्यूज. मी लास्ट ट्रॅव्हल लाईटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं, तर मी ह्याच्यामध्ये माझं तरी सामान पॅक करणार आहे. मी अजून माझे आउटफिट्स डिसाईड केलेले नाही आहेत. सो पहिल्यांदा ते डिसाईड करूया. पुढे टॉवेल ड्राय झाल्यानंतर हे लॉरियलचं ॲब्सोल्यूट रिपेअरचं जे हेअर मास्क आहे ते मी वापरते. त्याच्यानंतर अजून एकदा केस धुवायला लागतात. अर्थातच ते साधारण 3 ते 5 मिनिटच ठेवायचे, फार वेळ नाही ठेवायचं. सो बट आय यूज दॅट. चांगलं आहे, मला आवडलं. बाय द वे आज मी कंडिशनर नाही लावला, त्याच्याऐवजी मी लावते हेअर मास्क. त्याच्यानंतर अजून एकदा केस धुवायला लागतं. आणि मग ह्याच्यानंतर मी सिरम आणि रोजमेरीचा स्प्रे जो आहे तो करून ठेवेन. आणि तोपर्यंत करूयात आपण स्किन मॉइश्चरायझर. रिसेंटली माझं फेवरेट आहे व्हॅसलिनचं फिल्टर हे असं आहे ते पुढं छान मॉइश्चराईज करूयात. असं त्याचं लिक्विडी कन्सिस्टन्सी, असं तेलकट बॉडी लोशन जसं वाटतं तसं नाही आहे. ग्लो दिसतोय का? मास्कला पण ऑलमोस्ट 3 ते 5 मिनिटं लावून झाली. तर एकदा केस माझे झालेले आहेत धुवून. आणि त्यानंतर मी थोडं सिरम आणि स्प्रे मारेन त्याच्यावरती, रोजमेरी स्प्रे. बट बिफोर दॅट आय विल इंडल्ज इन छान छान पिझ्झा. आर्याने केलं हे सगळं उद्ध्वस्त. तर ते आता टॉयलेटरीत सगळ्यात आधी मी भरते माझ्या टॉयलेटरीच्या बॅगमध्ये. त्याच्यात घेतलेत ब्रश, पेस्ट वगैरे. बेसिकली त्याच्यामध्ये सनस्क्रीन, छोटं साबण, पावडर असावं साबण बरोबर म्हणून. कोम आय डोंट नो तिथे कितपत आहेत गोष्टी. शेविंग किट वगैरे घेतले. असा वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे. तिथे आय बटनमध्ये लिंक मिळेल. हे मेडिकल किट, त्याच्यामध्ये मी सॅनिटायझर, नॉर्मल मॉस्किटो रिपेलेंट वगैरे हे सगळं घेतलं आहे. बँडेड, अँटीसेप्टिक, पेन रिलीफ स्प्रे, थोड्या गोळ्या, ORS आणि त्याचबरोबर आर्याची काही औषधं. कपड्यांमध्ये मी फार काही घेतलं. आपल्या स्विमिंग कॉस्ट्युम्स घेतलेले आहेत आणि ऑफकोर्स नाईटवेअर, सम ऑफ द नाईटवेअर्स मी घेतले. ह्याच्यामध्ये बसेल असं मला वाटतंय. चांगलंच आहे. फक्त स्विमिंगचे जे कॉस्ट्युम आहेत त्याला मात्र वेगवेगळे बॅग्स घ्यायला लागतील. ओके, घेतलाय अचानक. मग कशाला घेतलंयस? पिंक घेतलाय टॉप. पण ह्याच्यावरती एवढा काहीच नाही आहे. तुझी स्लीप घ्यायची राहिली. ते मगाशी मी डोकं धुतलं ना, नंतर परत एकदा त्याच्यात नाही ना पाय मला वापरायचं.
ॲज युजल. तर मंडळी मग लाईट आल्यानंतर मी परत एकदा पॅकिंग सुरू केलं की ज्याच्यामध्ये मी सगळे कपडे वगैरे भरले, जे काही घेतले होते ते, टॉयलेटरीज भरल्या, मेडिसिन्स घेतले होते ते पण भरले आणि अर्थातच आर्याचे डायपर वगैरे होते ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. ते मी अख्खे सगळे न पॅकेट घेता थोडेफार त्याच्यातलं घेतले. अँड येस, दॅट्स हाऊ माय पॅकिंग वर्क्स डन. बाय द वे, स्टेकेशनचा व्लॉग लगेचच थर्सडेला येणार आहे, सो स्टे ट्यून. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. कसा वाटला हा पॅक विथ मीचा व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.